हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ना आपण मस्तपैकी रव्याचे लाडू करणार आहोत। तर हे बघा, साहित्य बघा तुम्ही। रवा घेतला 1 किलो, त्याला चाळून वगैरे घेतले मी। आणि साखर पाऊण किलो घेतल्या। 1 किलोला हे अचूक प्रमाण आहे, पाऊण किलो साखर। आणि तूप पावशेर लागणार आहे आपल्याला, आणि वेलची पूड लागणार आहे अर्धा तोळा। चला तर मग आता आपण लाडू करूया। तर आता बघा, आपलं तूप छानपैकी गरम झालेलं आहे। त्यात आता रवा घालून छानपैकी त्याला भाजून घ्यायचं आहे। थोडासा असं बारीक गॅसवर भाजायचं आहे आपल्याला, गॅस मोठा करायचा नाही आहे। तरच तुमचे लाडू अगदी सुरेख होतात आणि खूपच छान होतात। अशा प्रकारे करून बघा तुम्ही। आणि 15-3 आठवडे एकदम मऊसूत राहतात अशा प्रकारे केल्यावर। कठीण वगैरे बिलकुल होणार नाहीत। आणि मी बेदाणे पण घेतलेत त्याला लावायला। तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही काजू बेदाणे पण घेऊ शकता। ही पण माझ्या आजीची रेसिपी आहे। तर बघा, आता आपलं हे मस्त म्हशीचं तूप आहे, त्यामुळे आपले लाडू मऊसूत एकदम होणार आहेत। लहान मुले जी खात नाहीत लाडू, ती सुद्धा खातील असे लाडू होतात आमचे। मी चॅनलवर लाडूची रेसिपी दाखवली नव्हती, पण यावर्षी म्हणलं आपण दाखवूया। छानपैकी त्याचा वास असा येतोय, असं हे केल्यावर, थोडंसं भाजल्यावर। लाल वगैरे काही करायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं असं परतून घ्यायचं आहे। तर बघा, आता त्याला आपण ना 20 मिनटं असंच बारीक गॅसवर छानपैकी भाजून घ्यायचं आहे। गडबड बिलकुल करायची नाही आहे, तरच आपले लाडू एकदम मस्त होतात। जी आपली जुनी लोक करायची ना, आजी वगैरे, त्यांचे सगळ्या रेसिपी एकदम मस्तच असायच्या। त्यामुळे त्यांनी कसं करत होतात ते त्याप्रमाणे आपण करायला लागलोय। तर बघा आता, आणि तुम्ही म्हणणार की कसं करणार आपल्याला, तर रव्याचा ना छानपैकी असा खमंग वास येतो, म्हणजे समजायचं की आता आपलं रवा भाजलेला आहे। आता 10 मिनटं झाल्यात, अजून एक 5 मिनटं आपल्याला असं छानपैकी परतून घ्यायचं आहे। गॅस बिलकुल मोठा करायचा नाही आहे। आणि तुम्ही कसं लाडू करता ते तुमची पद्धत कशी आहे ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कसं केलं याची संपूर्ण माहिती मिळेल।
तर आता बघा आपला भाजलाय रवा. हे कसं काढायचं ते असं लाटासारखं असं त्याला बघा कसं येतंय, असं व्हायला पाहिजे. आणि तरी पण तुम्हाला जर नाही कळलं तर थोडंसं खाऊन बघायचं, कच्चं लागत नाही ते, टेस्ट त्याची वेगळी लागते. म्हणजे आपला रवा आता छानपैकी भाजलेला आहे. या स्टेजवर आता आपण याला काढून घ्यायचं आहे. तर आता साखर घालूया आणि आपण जेवढं तूप घेतलेलं ना ह्या ग्लासनं तेवढंच आपल्याला भरून पाणी घालायचं आहे. बघा हे अगदी अचूक आहे माप. आपली साखर एवढी बुडेल इतपतच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे. म्हणजे आपला पाक व्यवस्थित होतो आता ह्या रव्याच्या लाडूचा. तुमच्याकडे असेल तर तुम्ही केसर वगैरे पण घालू शकताय. बघा आपला आता व्यवस्थित असा पाक करून घ्यायचा आहे. एक तारी पाक करायचा आहे आपल्याला. तर बघा तुम्ही बघू शकता अजून आपला पाक आलेला नाही आहे. छानपैकी त्याला एक तारी पाक आपण जसं बुंदीच्या पाकाला केलता ना लाडूला, तसा व्यवस्थित एक तारी पाक यायला पाहिजे. पूर्ण अशी तार आली पाहिजे त्याला, असं करून घ्यायचं आहे. अजून नाही आलेला. बघा आता कसं आपला तार कशी आलेली आहे बघा. खाली जाऊन आणि वर यायला पाहिजे अशी तार आलेली आहे. आता बघा असं झालं की आता आपण मगाशी थोडंसं तूप ठेवलेलं ना, ते तूप आता यात घालायचं आहे. म्हणजे आपले लाडू अगदी सुरेख होतील, मऊसूत आतून वगैरे. हे तुम्हाला टिप्स माहीत नसेल, आम्ही असंच करतो लाडू. आता वेलची पूड घालूया. आता गॅस बंद करायचा आणि संपूर्ण रवा घालून घ्यायचा आता यात. बघा असं खूपच मस्त वास लागला याचा आता, गोड गोड असा. अशा प्रकारे नक्की करून बघा. तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत, कधीच फसणार नाहीत आणि पुढे पण जाणार नाहीत आणि अगदी भारी होतील. आणि कोणाला द्यायचे जरी असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने करा. आता बघा आपला थोड्या वेळाने ना आपला रवा थोडासा फुगल्यावर व्यवस्थित हे सगळं लाडू बांधण्यायोग्य होतं आहे. मग मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला छानपैकी असं खालीवर करून व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि मग थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, 15-20 मिनटं. आणि मग आपल्याला मी तुम्हाला दाखवते कसे लाडू बांधायचे ते. ओके, परत थोड्या वेळाने भेटूया. चला आता आपल्या लाडू वळण्यासाठी पाक तयार झाला आहे का बघूया. हे नाही अजून आलेला. बघा तुम्ही बघू शकता अजून नाही, अजून थोडा वेळ थांबायला लागेल आपल्याला.
अजून एक 10 मिनिटांनी दाखवते तुम्हाला. तर बघा मंडळी, आपलं हे आता रेडी आहे लाडू वळण्यासाठी. मला खूप वेळ लागला, 4 तास तरी लागल्यात. 6 वाजता मी तुम्हाला संध्याकाळी शूट करायला घेतलेलं आणि ते झालं नव्हतं. आत्ता मग बांधायसाठी हे थोडासा वेळ लागतो आहे त्याला. आणि आत्ता बघा बांधण्यासाठी एकदम मस्त तयार आहे आपले लाडू आणि खूपच एकदम मस्त मऊ झालेत हे. आता छानपैकी लाडू वळते आणि तुम्हाला दाखवते मग. ओके, तर बघा असे लाडू छानपैकी वळायला यायला लागलेत आता. तर रेडी आहे आपले. बघा व्यवस्थित अशा प्रकारे आता सगळे लाडू करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. चला, तर आपले बघा लाडू रेडी आहेत आता सगळे आणि थोडे करायला लागलेत आता. हे एवढे झालेत बघा 1 किलोमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करून बघा आणि बघू शकता तुम्ही कसले किती छान झालेत. आणि 15-3 आठवडे टिकतात पण हे लाडू. अशा प्रकारे नक्की करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच मस्त मस्त रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील. परत भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.